हाय गाईज. कशा आहात तुम्ही? सर्व बरं आहात का? आज आहे गुरुपौर्णिमा, म्हणून माझ्यातर्फे सर्वांना गुरुपौर्णिमेची हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज कसा गेला सर्वांना गुरुपौर्णिमेचा दिवस? कारण की माझी गुरुपौर्णिमेच्या दिवशी तर मी आज माझ्या घरातली देवांची पूजा वगैरे केली. स्वामींची देवांची पूजा करून तो सुद्धा माझा देवाराचा सुद्धा माझा मी व्हिडिओ शूट करून तो शॉर्ट ब्लॉग टाकलेला मी मला शॉर्ट व्हिडिओमध्ये. त्याला बी ऑडियन्सने बघितले, लाईकसुद्धा केले. मग आज गुरुपौर्णिमेचं कोणी उपास धरतं का? माझी तर महिन्याची पौर्णिमा असते. हर महिन्याची पौर्णिमा माझी असतेच. मग आज तर गुरुपौर्णिमा होती, म्हणजे आज माझा उपवास आहे. आणखीन काय मी तर उपास सोडला नाही आहे. म्हणले आता निवांतच वेळ मिळाला. खूप दिवस म्हणजे 2-4 दिवस झाले मी काय फुल ब्लॉग टाकलेलाच नाही आहे. म्हणलं आज जरा निवांत आहे, म्हणून मला थोडा एक ब्लॉग घ्यावा आणि ते फुल व्हिडिओ करूनच टाकावे. कारण की नेहमी दररोज म्हणजे काय ना काय तर मी शॉर्ट ब्लॉगला सॉन्ग वगैरे. काल मी मेथीची भाजीची रेसिपी संध्याकाळी टाकलेली शॉर्ट व्हिडिओमध्ये. ते कशी वाटली, कोणी बघितलं असेल तर नक्की कमेंट करा. कारण की मी भाजी म्हणजे नेहमी नाही का, मी अर्जंटली बनवायची असेल तर मी तशीच बनवते. आणि नेहमी मी मेथीची भाजी करताना मी त्याला थोडंसं उकडूनच घेते. कारण की त्यात विदाऊट जर आपण उकडता केलं की थोडीशी ती भाजी कडवट लागते ना, त्याच्यामुळं. आणि माझ्या मिस्टरांना पहिल्यापासून तशीच भाजी आवडते. थोडं उकडून घेऊन मग त्याचं पाणी वगैरे ते कडवट पाणी निघून जातं ना. मग 1-2 पाण्यानं चांगलं स्वच्छ धुतलं तर ती मातीसुद्धा धुवून निघते व्यवस्थित. मग खायला बी चवीला चांगलीच लागते तशी बी बनवलेली. मग काल मी तसंच मेथीची भाजी केलेला ते व्हिडिओ टाकलेला मी यूट्यूबला शॉर्ट व्हिडिओमध्ये. तर तुम्ही कोणी बघितलं असेल तर नक्की कमेंट करा तुम्हाला कशी वाटली ती भाजीची रेसिपी. आणि बाकी तुमच्याकडं पाऊस वगैरे आहे का? आज पुण्यामध्ये तर पाऊस काही एवढा नाही. दुपारी थोडा आलेला 10-15 मिनटासाठी, पुन्हा थांबला. येतोय जातोय, म्हणजे असं कंटिन्युअसली तर नाही आहे पाऊस. थांबतो, थोडाफार वेळासाठी थांबतो बी, पुन्हा येतो बी. आता तर सध्या नाही आहे पाऊस. मग थोडासा आला होता, पुन्हा थांबला. बाकी तुमच्याकडे पाऊस वगैरे आहे का? आणि मला जास्त कळतं बाहेर जाता येत नाही. काल मी गेलेली तुळजाभवानी मंदिरला, आमच्या इथलं शिवाजी पार्कमधले. मग मी काय देवळामधले व्हिडिओ काढता आलंच नाही, कारण की काल पौर्णिमा बी होती, संध्याकाळी आलेली, आणि मंगळवारसुद्धा होता. तर अशी भरपूर गर्दी होती. त्याच्यासाठी मी तर व्हिडिओ काय घेतला नाही. फक्त देवीच्या मूर्तीचा मी फोटो क्लिक केलेला, तो बी मी टाकलेला शॉर्ट व्हिडिओला. त्याला बी भरपूर जणांनी बघितलं, लाईक केलं. मग तुम्हाला कसे आवडतात व्हिडिओ बघायला? नक्की मला कोणी बघत असेल, करत असेल तर त्याने कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हाला अजून कसे व्हिडिओ बघायला आवडेल. कारण की सध्या तर आता पावसाचं वातावरण असल्यामुळे मी बाहेर कुठे जास्त जात नाही आहे. घरामध्ये बी कामामुळे मला दिवसभराचा असा डेली व्हिडिओ करता येतच नाही आहे. म्हणजे दिवसभराचं रुटीन काय काय ना ते करायला जमतच नाही आहे. कारण की घरात कामं वगैरे असतात, वरून ते मोबाईल कॅमेरा ते धरायला सुद्धा नाही आहे कोणी. मग त्याच्यासाठी म्हणून मी डेली असं ब्लॉग म्हणजे दिवसभराचं मी काही टाकत नाही आहे. आता निवांत असा वेळ भेटला तर मग मी मोठा व्हिडिओ करत असते. आणि नॉर्मली म्हणजे असं तर शॉर्ट व्हिडिओ माझे असतातच, म्हणजे कुठलं गाण्याचे सॉन्ग किंवा बाहेर कुठे तर गेली तर तिथले व्हिडिओ शूट. काल मी ते आमच्या शिवाजी पार्कमधलं माझ्या एरियाचा तो बी सुद्धा मी जाताना व्हिडिओ काढलेला की आमची एरिया कशी आहे बघा म्हणून. मग तो सुद्धा व्हिडिओ मी टाकलेला ब्लॉगमध्ये, शॉर्ट व्हिडिओला. नक्की तुम्ही सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडतात का? कारण की मी जास्त काय असं एवढे काय असे व्हिडिओ अजून काय एवढे मी हे केले नाही आहे. आता हळूहळू हे तर सुरुवात आहे. आता ज्या काय आपण फील्डमध्ये नवीन जेव्हा जातो तर ते काय लगेच आपल्याला ते पॉसिबल होत नाही की त्यात लगेच आपण रुळायला आणि व्यवस्थित म्हणजे सगळं काय करायला. आता स्टार्टिंग आहे, तर आता जसं जमेल तसं मी ते व्हिडिओ करत जाणार, काढत जाणार आणि टाकत जाणार. ज्यांना कोणाला माझे व्हिडिओ बघायला आवडत असेल तर नक्की तुम्ही माझ्या चॅनलवर जा
माझे व्हिडिओ बघा. जर तुम्हाला यात काय तर थोडंसं हे वाटत असेल तर त्या बाबतीत तुम्ही कमेंट करूनसुद्धा सांगा. काय चुकत असेल, करत असेल तर. आणि ज्याला कोणाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक बी करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की सबस्क्राईब केलं तर नेहमी मी कधी व्हिडिओ काढेल, ब्लॉग काढेल, तेव्हा माझे ब्लॉग जेव्हा मी यूट्यूबला अपलोड करेन तर ते तुम्हाला बी बघायला भेटेल. ह्याच्यासाठी मी सांगते. आता मी बाहेर जर गेले ना तर मग तिथले सुद्धा व्हिडिओ घेईन. आता तर पाऊस नाही आहे आज. उद्या परवा मी नक्की बाहेर जाईन ना, बाहेरचा सुद्धा व्हिडिओ शूट करेन, ब्लॉग टाकेन. आणि आधीमध्ये तर माझे रेसिपीचे व्हिडिओ असतातच. आधीमध्ये तर मी रेसिपीचे व्हिडिओ टाकतच असते 2-3 दिवसाला. काल मी मेथीची भाजीचा टाकला होता, एकदा दोनदा तर अंडे करीचा टाकलेला आहे, एकदा जे आपण नॉर्मल वरण करतो त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे, आणखीन एकदा असे माझे मी व्हिडिओ टाकलेले आहेत. जसं जमेल तसं मला. मग पुन्हा मी आधीमध्ये पुन्हा बघेन 1-2 दिवसात पुन्हा मी रेसिपीचा व्हिडिओ हे असे म्हणजे मी कधी रेसिपीचा तर कधी घरातलं क्लीन केलेला. आता 2दा तर मी किचन रूम माझी क्लीन केलेली, एकदा किचन ओटा क्लीन केला त्याचा व्हिडिओ टाकलेला, देवपूजा केलेला तो व्हिडिओ टाकते. असं मी असं नाही आहे की मी ब्लॉग म्हणजे नॉर्मली असं काहीतरी जे माझ्या घरामध्ये रुटीन असते ना त्याचा तर व्हिडिओ मी नक्की मी म्हणजे शूट केला तरी मी संध्याकाळच्या टायमाला किंवा दुपारच्या नंतरच मी अपलोड करत असते. आता तुम्हाला आता निवांत बसली होती म्हणून काही गोष्टी तुम्हाला बोलायचे होते. आता नेमके ज्याचे त्याचे गुरु असतात. आजच्या दिवशी जे त्याचे कुणाचे गुरु असेल, कुणी गुरु केला असेल तर जाऊन त्या गुरूंचे जाऊन त्याचं काही आपल्या हातानं जसं जमेल तसं त्या गुरुचा सत्कार करा. त्या गुरुचे आभार माना की ते तुमचे गुरु आहेत म्हणून. जाऊन त्यांचे चरण स्पर्श करणे, त्यांचे आभार मानणे. जे आपल्या हातानं काय होईल तसं त्यांना काय तर गिफ्ट वगैरे द्यायचं. जे कोणाचे गुरु असतील ते जे शिष्य असतील तर ते जाऊन आपले गुरुचे आभार मानून त्यांना जे आपल्या हातानं होईल ते गिफ्ट जाऊन त्यांना द्यायचं, असं माझं म्हणणं आहे. आता एक जी आराधी असतात त्यांचे बी गुरु कोणी असतील तर त्यांनीसुद्धा जाऊन त्या गुरुची सेवेमध्ये जाऊन त्याचा आभार मानले पाहिजे शिष्य म्हणून. आणि तुमच्या हातानं जे काय होईल तसे ते गुरुचे चरण स्पर्श करून त्यांना जे काय असेल ते तुम्ही द्यायचं. हे असं मी म्हणते. कारण की आता मी तर माझे गुरु म्हणलं तर माझे आईवडील, सगळ्यात तर पहिलं म्हणलं तर माझे आईवडीलच माझे गुरु. आता तर माझी आई जाऊन जवळपास 1-1.5 वर्ष झाले. 2025मध्ये माझी मम्मी एक्सपायर झाली. तर आता 1.5 वर्ष तर होत आले माझ्या मम्मीला जाऊन. मग सगळ्यात पहिलं तर गुरु माझी आई, माझे वडील. आणि दुसरे म्हणलं तर जे माझे देव आहेत, माझे देवाऱ्यावर माझे सगळे देव, असं नाही मी भेदभाव तर कुठल्यामध्ये करत नाही आहे. जे काय माझे देव आहेत तेच माझे गुरु आणि मी त्यांचे शिष्य असं म्हणून मी मानते. असं तर माझं म्हणणं आहे. सगळ्यात पहिलं तर आपले गुरु तर जन्म दिलेले जन्मदाते म्हणजे आपले आईवडीलच असतात. म्हणून नेहमी कधी बी आपण आपली काही चूक झाली आपल्या हातातनं, आपल्याकडून काही चूक झाली तर त्याला कुणी समजून घेत नाही. परत जेवढे आईवडील समजून घेतात तसं तर कुणी समजून घेत नाही या जगात. म्हणून तर सगळ्यात पहिले गुरु तर आपले आईवडीलच. आणि दुसरं म्हणलं तर जे आपण देवधर्म, जे आपले कुलदैवत आहे, जे आपण देवाला मानतो तेच आपले गुरु आणि त्याच्यात आपण शिष्य, असंही माझं मत आहे. तुमचं म्हणणं काय आहे? तुम्ही काय मानता? नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात? आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. कमेंट करून बी सांगत जा मला माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय जर असं जास्त कमी किंवा वाटत असेल तर नक्की सांगा. बाकी आता आपण भेटू पुन्हा असंच एक फुल ब्लॉगमध्ये नेक्स्ट टाईम. तोपर्यंत आपली काळजी घ्या. पाऊस तर भरपूर आहे, त्यासाठी जे कोणी बाहेर जात असेल ते कामा वगैरेला जात असेल, करत असेल तर स्वतःची काळजी स्वतः घ्या. कामाला ते जाताना व्यवस्थित पावसा पाण्याचं रेनकोट वगैरे कॅरी करून जात जावा सोबत, कारण की पाऊस भरपूर आहे. म्हणून स्वतःच्या जीवाला जपा, तब्येतीला जपा, व्यवस्थित जात जावा, काळजी घ्या. आणि माझे ब्लॉग बघितले तर नक्की कमेंट करून सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी आपण भेटू
नेक्स्ट ब्लॉगला. टेक केअर अँड बाय.